नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो, आता बस काही जवळपास एका आठवड्यामध्ये हे 2024 वर्ष संपणार आहे। तर ज्या माझ्या विद्यार्थी मित्रांनी ज्यांनी 2024 मध्ये तयारी केली आहे आणि त्यांना एक आता समोर 31 डिसेंबर 1 जानेवारी आणि 2 जानेवारीला टीपीए ची परीक्षा आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही तयारी सुरू केली नाही पण ज्यांना 2025 मध्ये तयारी सुरू करण्याची प्लॅनिंग आहे, तर अशा सर्व विद्यार्थ्यांना उद्देशून मी एक तुमच्यासाठी एक शॉर्ट व्हिडिओ घेऊन आलो आहे। अपेक्षा तुम्ही तुमची मेहनत चांगल्या प्रकारे करत आहे, तुम्ही ज्या स्वप्नांसाठी मेहनत करत आहे, जे तुमचं ध्येय आहे त्यासाठी तुम्हाला झटावं लागेल, मेहनत करावं लागेल। भरपूर साऱ्या गोष्टी आपण यावर चर्चा करूया, पण आज मला हे तुम्हाला काय सांगायचं आहे, तुम्ही आपलं प्ले स्टोर वर जाऊन सुपर 40 अमरावती ऍप्लिकेशन एक डाउनलोड करून घ्या आणि ज्या माझ्या विद्यार्थी मित्रांनी सुपर 40 अमरावती बद्दल ऐकलाय, तुम्ही आपलं टीचिंग बद्दल ऐकलं, तुम्हाला प्रत्येक गोष्ट माहिती आहे पण तुम्ही अजून ती गोष्ट एक्सपिरियन्स केली नाही आणि तुम्हाला तुमची जर्नी सुरू करायची आहे एक नवीन वर्षात ॲज अ रिझोल्यूशन म्हणून तुम्हाला 2025 पासून तुमच्या स्वप्नांसाठी प्रयत्न करणं आहे। बघा, तुम्ही आपल्या प्ले स्टोर वर जाऊन पहिले सुपर 40 अमरावती हे ऍप्लिकेशन डाउनलोड करा। जर तुम्ही त्यामध्ये जाणार, तुम्ही कंटेंट आपल्या स्टोअर सेक्शन मध्ये जा, स्टोअर सेक्शन मध्ये गेल्यावर तुम्हाला एक टीपीए बूस्टर प्लस न्यू इयर रिझोल्यूशन 2025 नावाची बॅच मिळेल। तर आता हे काय टीपीए बूस्टर म्हणजे आता अवघ्या 10 दिवसांना ज्यांची परीक्षा आहे, तर मला काल भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचे मेसेज की सर जे तुम्ही एमसीक्यू प्रश्न या टीपीएच्या परीक्षेसाठी क्लासरूम मध्ये घेतले ते प्लीज आम्हाला पाहू द्या। तर ज्यांचा चांगल्या प्रकारे स्टडी झालाय त्यांनी यामध्ये जाऊन नक्कीच ते सगळेच्या सगळे प्रश्न सॉल्व्ह करा। मी जेव्हाही क्लासरूम मध्ये शिकवतो तर माझा पूर्ण हे असते पर्पज, उद्देश, हेतू की प्रत्येक गोष्ट मी क्लासरूम मध्ये शिकवताना नोट्स लिहून देताना कव्हर करावी। तर यामध्ये जे प्रॅक्टिस सेशन घेतले ते विद्यार्थ्यांनी स्वतःहून सॉल्व्ह केल्या, म्हणजे समजा की 100 मधून 90 ते 95 प्रश्न स्वतः विद्यार्थ्यांनी बीसीडी हे उत्तर सांगून त्या स्लाइड समोर गेलेला आणि जे नाही जमले फक्त मी त्याच्याच बद्दल सांगितलं। तर जर हा भ्रम तुमच्या डोक्यात असेल की सरांना या जागी प्रत्येक एमसीक्यू बद्दल डिटेलिंग हे सांगायचं हे नाहीये, तर ज्यांचा चांगल्या प्रकारे स्टडी झाला त्यांनी त्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचे जो सब्जेक्ट पाहिजे तुम्ही त्याचे एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता। आणि आता त्याच्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना सुरुवात करायची आहे तर एकच डेमो क्लास बघून तुम्ही सुरुवात नका करू। मी तुम्हाला सांगायचं स्वतःहून हे जस्ट एक नॉमिनल फीज मध्ये तुम्हाला या समोरच्या 10-11 दिवसांसाठी स्वतःची कॅपॅबिलिटी चेक करायची आहे। ज्यांनी बिलकुल काही सुरू नाही केलं, तुम्ही तुमच्या प्रत्येक फ्रेंडला सांगा की तुम्ही स्वतःची स्ट्रेंथ बघा, चेक करून की तुम्ही या गोष्टी करू शकता की नाही करू शकत। तर स्टोअर मध्ये जायचं तुम्हाला, यामध्ये टीपीए बूस्टर प्लस न्यू इयर रिझर्वेशन नावाची बॅच मिळते फक्त 2 जानेवारी पर्यंत। आजची 22 डिसेंबर आहे, हे बॅच बरोबर 2 जानेवारी पर्यंत राहणार। तुम्ही याच्या कंटेंट सेक्शन मध्ये गेले की तुम्हाला इथे भरपूर सारे प्रत्येक तुम्हाला सब्जेक्ट पाहायला मिळेल। यामध्ये एमसीक्यू प्रॅक्टिस सेशन आहे जे आता समोर येणाऱ्या टीपीए साठी राहणार आणि जे सब्जेक्ट राहिले आपण त्याचेही लगेच घेणार आहे। त्यामध्ये आपण सॉइल मेकॅनिक्स कंप्लीट कव्हर केला आहे, एन्व्हायरमेंट, फ्लूइड मेकॅनिक्स, बीसीएम, सर्विंग, हायड्रोलॉजी, इरिगेशन, हायवे, ट्रान्सपोर्टेशन मध्ये आपले ब्रिज, रेल्वे, टनल, एअरपोर्ट या प्रत्येक 4ही पार्ट आले आहे। एस्टिमेटिंग, कॉस्टिंग, सीपीएम, आरसीसी, ब्रिस्टल कॉन्क्रीट, डिझाइन ऑफ स्टील, सॉम, टॉस, इंजिनिअरिंग, मेकॅनिक्सच्या प्रत्येक विषयाचे आपण त्याच्यामध्ये प्रश्न आणि डिटेल टीचिंग घेतली। जर समजा तुम्ही आता यामधून कोणताही पाहिला, जर समजा तुम्हाला हे पाहायचं बीसीएम, तर तुम्हाला यामध्ये 2-2, 3-3 तासाचे व्हिडिओ लेक्चर्स पाहायला मिळणार। तुम्हाला जो सब्जेक्ट आवडते, जो पडते, तुम्ही त्यामध्ये जा, तुम्हाला जमेल तुम्ही तो सब्जेक्ट बघा आणि स्वतः चेक करून बघा की सरांनी शिकवल्यावर तुम्हाला समजते की नाही समजत। आता यामध्ये जवळपास 500 व्हिडिओ आहे। 500 व्हिडिओ म्हटल्यापेक्षा पूर्णच्या पूर्ण याच्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट, सरळ सेवेच्या जेवढ्याही परीक्षा सिव्हिल वाल्या मुलांसाठी होतात त्या पूर्ण याचा कोर्स तुमच्या जवळ प्रेझेंट आहे। एकदम नॉमिनल म्हणजे नाही सारखी फी आहे। हा, जर तुम्ही बेटा या जागी जाऊन पाहिलं नाही, 1 मिनिट वेट करा, जर तुम्ही या जागी जाऊन पाहिला आपला यामध्ये स्टोअर वगैरे मध्ये, तर तुम्हाला या जागी भरपूर सारे कोर्सेस पाहायला मिळणार, भरपूर सारे कोर्सेस। हे बेटा तुम्ही या जागी टीपीए म्हणून सर्च केलं की तुम्हाला हा कोर्स या जागी समोर येईल। बघा, फक्त स्टुडंटला फक्त पे करायचे जवळपास 40 ते 50 रुपये। याचा पर्पज आहे, तिथे बेटा पर्पज एकदम क्लिअरली लिहिला आहे, टू हेल्प अ स्टुडंट इन टेकिंग द राईट डिसिजन अबाउट द प्रिपरेशन इन 2025 अँड वॉच युअर फेवरेट सब्जेक्ट अँड गेट कम्फर्टेबल विथ द टीचिंग मेथोडॉलॉजी ऑफ सुपर 40। आपले भरपूर विद्यार्थी महाराष्ट्राच्या प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये सिलेक्ट होत चालले, एकदम जेन्युइन रिअल टीचिंग। तुम्हाला जर एक्सपिरियन्स करणार आहे तर तुम्ही नक्की कोणताही सब्जेक्ट तुम्हाला 1 पास 2 बघा, याचा पर्पज तुमचा पूर्ण
स्टडी होणार नाहीये. पर्पज हा आहे की तुम्हाला त्या गोष्टी समजाव्या, तुम्हाला हे समजावं की समोरच्या टीचरनं एवढं जीव तोडून शिकवल्यावर जर ते आपल्याला समजत आहे. मी तुम्हाला एक गोष्ट नेहमी सांगतो, मी प्रत्येक बॅचमध्ये सांगतो, प्रत्येक विद्यार्थ्याला सांगतो की फक्त सिलेक्शन त्याच नाही होत जो तयारी करणं सोडून देते. ऐका, दोन राहतात गोष्टी की मुलांच्या फेलीवरचा. एक ज्याला चुकीचा मार्ग, चुकीचा मेंटर, चुकीचा क्लास, बेटा चुकीचं टीचिंग, चुकीच्या नोट्स मिळते, आणि एक तो स्टुडंट स्वतः त्याबद्दल सिरियस नाहीये. जर समजा तुम्ही स्वतः सिरियस आहे आणि जर बेटा तुम्हाला चांगला टीचर, बेटा चांगला मेंटर, आपल्यासारखी जर एकदम प्रॉपर मार्ग दाखवणारे भेटले, या दोन्ही गोष्टी जर सोबत जुळल्या तर टाइम लागू शकते. मी सांगतो स्वतःहून, काही विद्यार्थ्यांना 1 वर्ष लागते, काहींना 2, काहींना 3, तर काहींना 4 साल लागतात. तुम्ही तुमच्या प्लॅनिंगच्या नुसार, मी नेहमी याच्याही फेवरमध्ये राहतो की जर तुम्ही 2 साल द्यायचं ठरवलाय तर तुम्ही 2 साल द्या. तुम्ही त्याच्यानंतर एक पार्ट टाइम प्रायव्हेट जॉब करा, तुम्ही स्वतःचं घर सांभाळा, पण सोबत स्वतःच्या स्वप्नांसाठी सुद्धा तुम्ही टाइम द्या. तर तुमच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी एक जे विद्यार्थी काहीच नाहीये करत, त्या बेटा ते विद्यार्थी स्वतःचं पोटेन्शियल चेक करण्यासाठी खूप जास्त इन्व्हेस्टमेंट न करता वगैरे तुम्ही हे या जागी जाऊन प्रत्येक कंटेंट मधून जो तुम्हाला पट्टी ज्यांना आता समोर बेटा ठीक आहे ते सुद्धा यामध्ये जाऊन त्यांचे प्रॅक्टिस सेशन पाहू शकता. पण मी पुन्हा एकदम बोल्ड करून सांगत आहे, यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा चांगला स्टडी झाला त्यांनी जाऊन पूर्ण सॉल्व्ह करावे. ब्रिज टनल सारख्या या 2 सब्जेक्टवरच जवळपास 400-450च्या वर प्रश्न, आणि मी तुम्हाला हे नेहमी सांगतो की त्याच्या बाहेर प्रश्न जात नाही. आणि जे विद्यार्थी एकदम नवीन आहेत त्यांनी नक्कीच तुम्ही या फ्लुइड मेकॅनिक्स सारखा विषय एकदम डिटेल घेतलाय. एवढा मात्र नक्की सांगा की जर तुमच्यामध्ये मेहनत करण्याची क्षमता आहे आणि जर तुम्ही गिवअप न करायचं ठरवलं तर तुम्हाला ह्या प्रकारची टीचिंग, या प्रकारच्या नोट्स सोबत प्रॅक्टिस करून तुम्हाला तुमचा सक्सेस नक्कीच मिळणार. मी नेहमी त्याच फेवरमध्ये राहतो की जर तुम्हाला टीचिंग चांगली आणि जर तुम्ही मेहनत चांगली करता तर तुमचं यश तुम्हाला नक्की मिळणार. सोडून देण्यावाल्या मुलांचं सिलेक्शन होत नाही, तो किती शार्प राव, त्याचा कॉलेजमध्ये 10 पैकी 9.9 राहू द्या पॉइंटर, पण जर तो स्पर्धा परीक्षेची तयारी करताना जर त्याने सोडून दिलं तर त्याचं सिलेक्शन होत नाही. तुम्ही या सगळ्या सोडून, माझ्या सांगण्यावर सोडून तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवर बेटा जाऊन जर पाहिलं तर या जागी भरपूर विद्यार्थ्यांचे तुम्हाला सिलेक्शन झालेले सापडणार. बघा इकडे झेडपी जेई, बीड स्टुडंट, झेडपी जेई, WRD सातारा, नाशिक, प्रत्येक परीक्षेबद्दल विद्यार्थ्यांच्या नावासकट टाकलाय. रिअल रिझल्ट आहे. तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करा, पण मेहनत करा. या गोष्टी तुम्हाला सुपर 40 कडून भरपूर कमी वेळा पाहायला मिळतात. हे आजची 22 डिसेंबर सुद्धा ही डेट एकदम स्पेशल, आणि जे समोरची 2 तारीख येणार ती सुद्धा स्पेशल. याचं काय रिझन आहे, कारण ज्या विद्यार्थ्यांना सुरुवात करायची ते आज नक्कीच सुरुवात करतील, आणि ज्यांनाही पाहणं आहे त्यांनी ही गोष्ट नक्की बघा, याचा फायदा घ्या. तुमच्या प्रत्येक फ्रेंडला सांगा ज्यांनाही तयारी करण्याची क्षमता, इच्छा आहे, पण जे स्वतःचं पोटेन्शियल चेक करत आहे, हा व्हिडिओ, हे लेक्चर, हा कोर्स फक्त त्यांना डेडिकेटेड आहे. आपण नक्की भेटूया. मी तुमचा खूप जास्त वेळ घेत नाही. तुम्हाला काही जरी डाऊट राहिला तर तुम्ही या नंबरवर गौरव सरांसोबत कॉन्टॅक्ट सुद्धा करू. पण माझी हीच राहील अपेक्षा की तुम्ही तुमच्या लाईफमध्ये काहीतरी करावं, मेहनत करावी, सोडून नाही द्यावं. तुम्ही यासाठी नक्की प्रयत्न करा. आपली भेट पुन्हा होईल. थँक्यू. ओके, आपला प्ले स्टोअरवर जाऊन सुपर 40 ॲप डाउनलोड करा. जर तुमच्या जवळ आयफोन वगैरे असेल तर तुम्ही क्लास प्लस नावाचा ऍप डाउनलोड करून तुम्ही त्याच्यावर आपला ORG कोड टाकू शकता, VPPMO म्हणून. ठीक आहे, तुम्हाला त्यावर आपले प्रत्येक लेक्चर पाहायला भेटणार. पूर्ण डायरेक्ट रिक्रुटमेंट जेईचा तुम्हाला या जागी कोर्स बघायला मिळत आहे. यामध्ये प्रत्येक सब्जेक्ट, असा एकही सब्जेक्ट नाही सुटला. मी तुम्हाला हे सांगत आहे, रेल्वे, एअरपोर्ट म्हणजे ब्रिज सारखी सुद्धा सब्जेक्ट यामध्ये चांगल्या प्रकारे कव्हर केले आहे. मेहनत करा, मला भरपूर सारे रिझल्ट बघायला मिळतील. फक्त सोडून नका देऊ. मी तुमच्या नेहमी सोबत आहे. काळजी घ्या, टेक केअर. स्वतःच्या स्वप्नांसाठी मेहनत करा. सोडून देणारे खूप राहतात, डिमोटिवेट करणार तुम्हाला भरपूर मिळणार, पण स्वतःसाठी तुम्ही लढा. तुमच्यात तेवढी क्षमता आहे, फक्त त्याला चेक करा. काही लोकांना 1 साल लागते, तर काही लोकांना 4-4 वर्षे लागते. मी असे विद्यार्थी स्वतः पाहिले आहे, पण जे सोडून देतात त्यांचं कधीच नाही सिलेक्शन. भेटूया, नक्की मेहनत करत राहा.